रसिक हो, रंग कवितेचा संघ कवितेचा या कार्यक्रमात मी कविता मुरवणकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. संत तुकारामांनी म्हटलंच आहे की आम्हा धन शब्दांची चरतने शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. हे शब्दरूपी धन आपल्या ओंजळीत देण्यासाठी मी आपल्या समोर घेऊन येणार आहे नामवंत कवींना. रसिक हो, वेदनेच्या तळाशी मूळ धरते कविता, ज्याचं काळी जिवंत त्याला कळते कविता. असे शब्द ज्याच्या लेखणीतून निघालेले आहेत तो पुण्यातील कवी गझलकार विजय वडवेराव हा आपल्या समोर आता आपल्या 2 रचना घेऊन येणार आहे. कसा घात केलास डावात एका, कसा कसा घात केलास डावात एका, मला हारलो मी जुगारात एका. आणि कडे लोट माझा तसा शक्य नव्हता, कडे लोट माझा तसा शक्य नव्हता, तुला साधला तो नकारात एका. तुझ्या आठवणची हजारो स्मशाने, तुझ्या आठवणची हजारो स्मशाने, कुठे जीव जळतो स्मशानात एका. कुणी कान रडले हयातीत माझ्या, कुणी कान रडले हयातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या. कुणी कान रडले हयातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या. शवाला जरा खोल माझ्या पुरारे, शवाला जरा खोल माझ्या पुरारे, तिची याद उतरेल मातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या. शवाला जरा खोल माझ्या पुरारे, तिची याद उतरेल मातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या. नसाव्यात जितक्या नभी चांदण्या त्या, नसाव्यात जितक्या नभी चांदण्या त्या, पहाना किती घाव छातीत माझ्या. नसाव्यात जितक्या नभी चांदण्या त्या, पहाना किती घाव छातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या. दिवांतरी मी तिच्या तेवणारा, दिवांतरी मी तिच्या तेवणारा, दिसे शेवटी तीच वातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या. अरे लेखणी ही खरी जात माझी, अरे लेखणी ही खरी जात माझी, अरे लेखणी ही खरी जात माझी, मला शोधता काय जातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या.
उगा कत्तली का बिचारा फुलांच्या, उगा कत्तली का बिचारा फुलांच्या, पुरे दोन अश्रूच ख्यातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या, तिची याद उतरेल मातीत माझ्या. कुणी कान रडले हयातीत माझ्या, कुणी कान रडले हयातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या. चंद्र ताऱ्यामंदी तुझी लोळते कविता, सखे चंद्र ताऱ्यामंदी तुझी लोळते कविता, भर उन्हात शेतात माझी राबते कविता. झुंबराच्या दारिद्र्यात, झुंबराच्या दारिद्र्यात तुझी जागते कविता, फकिरीच्या वैभवात माझी निजते कविता. तू वाड्यातील सुंदर मूर्ती, तू वाड्यातील सुंदर मूर्ती, तू वाड्यातील सुंदर मूर्ती, मी वेशीवराचा दगड ग, कस जमाव सांग साजणी, तुझं न माझं जुगाड ग, तुझं न माझं जुगाड ग. तुला चांदीचा चमचम चमचा, मला भुकेची कुऱ्हाड ग, तुला चांदीचा चमचम चमचा, मला भुकेची कुऱ्हाड ग. गाव कुसावर खूप सोसत, माझ उघड बिराड ग, माझ उघड बिराड ग. तुझ नदीवर सोरून बघता, मी ज्वानीच घबाड ग, जीव बिचारा साधा भोळा, चावट होतो लबाड ग, चावट होतो लबाड ग. तुझ्या छतावर चंद्र टेकतो, तुझ्या छतावर चंद्र टेकतो, तुझ्या छतावर चंद्र टेकतो, पडक माझ भिताड ग, तुझ्या छतावर चंद्र टेकतो, पडक माझ भिताड ग. तू आल्यावर खिडकी मंदी उरात होतो बिघाड ग, उरात होतो बिघाड ग. तुला बसाया मैनेवानी, ये मैने तुला ग, तुला बसाया मैनेवानी, तुला बसाया मैनेवानी, जीव माझा होतो झाड ग, तुला बसाया मैनेवानी, जीव
माझा होतो झाड ग, तुला बघूनी मनामध्ये ह्या पाऊस पडतो झिम्माड ग, पाऊस पडतो झिम्माड ग. जरी ठेवल सताड उघड, जरी ठेवल सताड उघड, तू हृदयाच कवाड ग, जरी ठेवल सताड उघड, तू हृदयाच कवाड ग. कसा करावा सांग पार मी, कसा करावा सांग पार मी, ह्यो जातीचा पहाड ग, ह्यो जातीचा पहाड ग. तू वाड्यातील सुंदर मूर्ती, मी वेशीवरचा दगड ग. वा, क्या बात है. माझी अतिशय आवडती कविता आणि समाजाचं वास्तव रूप दाखवणारी कविता विजयने आपल्यासमोर सादर केलेली आहे. इतकंच नव्हे तर कुणी का रडावे हयातीत माझ्या, अखेरी फुले का वरातीत माझ्या, असा थेट प्रश्न गझलेमध्ये विचारण्याची धमकही विजयच्या लेखणीत आपल्याला जाणवते. विजयच्या दोन्ही कविता आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडल्या असतील. विजय, धन्यवाद. रसिक हो, मी आपल्यासमोर अशा एका कवयित्रीला घेऊन येणार आहे ज्या आपल्या कवितेतून समाज व्यवस्थेला थेटपणे विचारतात. कसं डागाळतं अवगतीचं माणूसपण योनिसुचितेचा कावळा शिकल्यावर. तर आता आपल्यासमोर येत आहेत ज्येष्ठ कवयित्री छाया कोरेगावकर. नमस्कार, मी छाया कोरेगावकर आपल्यापुढे एक कविता सादर करते. भातुकलीचा डाव मोडल्याने. भातुकलीचा डाव अर्ध्यावर मोडला, भातुकलीचा डाव अर्ध्यावर मोडला, म्हणून राणी आता रडत नाही. भातुकलीचा डाव अर्ध्यावर मोडला म्हणून राणी आता रडत नाही. मांडते पुन्हा नवा डाव, मांडते पुन्हा नवा डाव, कुंकवाच्या आडोशाने हाकलून लावते शिकारी कुत्रे. कुंकवाच्या आडोशाने हाकलून लावते शिकारी कुत्रे. कुंकवाच्या सुरक्षित परिघात, कुंकवाच्या सुरक्षित परिघात राणी घुमत राहते नाचग घुमा. राणी घुमत राहते नाचग घुमा. राणी थकते, राणी दमते, राणी थकते, राणी दमते, मग राणी टाकून देते जुनी पाटी. राणी टाकून देते जुनी पाटी, नव्याने गिरवते, नव्याने गिरवते सन्मानाचा. नव्याने गिरवते सन्मानाचा, स्वातंत्र्याचा, सावित्रीचा आणि संविधानाचा. नव्याने गिरवते सन्मानाचा, स्वातंत्र्याचा, सावित्रीचा आणि संविधानाचा. राजा सावध, राजा सावध त्याच्या प्रेमात अधिक लाघव, राजा सावध त्याच्या प्रेमात अधिक लाघव. आणि मुकुटाच्या मोबदल्यात, मुकुटाच्या मोबदल्यात राणी पुन्हा शरणागत, मुकुटाच्या मोबदल्यात राणी पुन्हा शरणागत. आपल्यापुढे एक गेय कविता सादर करते. आता नको विराण्या. आता नको विराण्या, अश्रुत चिंब ओल्या. आता नको विराण्या, अश्रुत चिंब ओल्या. गंधीत पावलानी आला वसंत आला, गंधीत पावलानी आला वसंत आला. घे चुंबुनी दवाचा, घे चुंबुनी दवाचा, एक एक थेंब ओला. घे चुंबुनी दवाचा, एक एक थेंब ओला. गाफील चांदण्याचा देऊ नको हवाला, गाफील चांदण्याचा देऊ नको हवाला. आता नको विराण्या, अश्रुत चिंब ओल्या. संन्यस्त यौवनाची काळास खंत नाही, संन्यस्त यौवनाची
काळास खंत नाही, निसटत्या क्षणाची बेरीज होत नाही, निसटत्या क्षणाची बेरीज होत नाही. आता नको विराळ्या अश्रुत चिंब ओल्या, गंधीत पावलांनी आला वसंत आला, गंधीत पावलांनी आला वसंत आला. वा छायाताई, किती सहजपणे म्हणून गेलात की भातुकलीचा डाव मोडला म्हणून राणी आता रडत नाही. खरंच स्त्रियांमध्ये स्वअस्तित्वाची जाणीव निर्माण झाल्यामुळेच आता त्या कुठल्याही प्रसंगाला अगदी खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. छायाताईंची दुसरी कविता ऐकताना मला माझ्याच कवितेच्या काही ओळी आठवल्या. कशास त्याने संपून जावे, दुःखे हटली असती, वसंतात या पानझडीला पाने फुटली असती. एक आशावाद त्यांच्या कवितेतून आपल्याला नेहमीच जाणवतो. धन्यवाद छायाताई. रसिक हो, आजची नवी पिढी आहे ती कवितेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न आहेत ते आपल्यासमोर घेऊन येताना दिसते. त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे गीतेश शिंदे. तर गीतेशच्या 2 कविता खास आपल्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी गीतेश गजानन शिंदे. बघा ना, कोरोनामुळे तुमची पत प्रतिष्ठा आता तितकीशी महत्त्वाची राहिलेली नाही. तुमची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकता आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, ते आता तितकंसं महत्त्वाचं नाही. कारण कोरोना हा कोणालाच सोडणार नाही आहे, जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत तर. आता बघा ना की गेली 1.5-2 महिने आपण मॉलमध्ये जाऊन शॉपिंगच केलेलं नाही, याचाही विसर पडलाय आपल्याला. इतके आपण घरी राहतोय. म्हणजे या बाकीच्या गोष्टी स्वतःच्या जीवापेक्षा किती नगण्य आहेत हे आज आपल्याला कळून चुकलेलं आहे. ते हे मोहाचे सरकते जिने आपल्या आजूबाजूला कसे असतात ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या कवितेतून. कवितेचं शीर्षक आहे मोहाचे सरकते जिने. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या गॅजेट्समध्ये रमणाऱ्या मुलाचा वाटावा हेवा. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या गॅजेट्समध्ये रमणाऱ्या मुलाचा वाटावा हेवा की मराठी शाळांना डाऊन मार्केट ठरवून संस्कारांची लस टोचावी तरी कुणी, याची करत बसावी चिंता. या दुहेरी मनस्थितीतून होत नाही सुटका. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या गॅजेट्समध्ये रमणाऱ्या मुलाचा वाटावा हेवा की मराठी शाळांना डाऊन मार्केट ठरवून संस्कारांची लस टोचावी तरी कुणी, याची करत बसावी चिंता. या दुहेरी मनस्थितीतून होत नाही सुटका. ठेवावं मुलाला पाळणा घरात गरजांच्या हव्यासापोटी, ठेवावं मुलाला पाळणा घरात गरजांच्या हव्यासापोटी, तर दिसत राहतो वृद्धाश्रमातील आई वडिलांमध्ये स्वतःचा चेहरा. ठेवावं मुलाला पाळणा घरात गरजांच्या हव्यासापोटी, तर दिसत राहतो वृद्धाश्रमातील आई वडिलांमध्ये स्वतःचा चेहरा. मॉलमध्ये भटकताना जाऊन बसतं इच्छेचं फुलपाखरू वस्तू वस्तूंवर. मॉलमध्ये भटकताना जाऊन बसतं इच्छेचं फुलपाखरू वस्तू वस्तूंवर. शोषत राहतं पाकिटातील पैशांचं हरितद्रव्य. शोषत राहतं पाकिटातील पैशांचं हरितद्रव्य. बँकेत गहाण असलेलं घर हप्त्या हप्त्यांनी सोडवताना सरून जातात उमेदीची वर्ष. बँकेत गहाण असलेलं घर हप्त्या हप्त्यांनी सोडवताना सरून जातात उमेदीची वर्ष. होत राहते नुसतीच कॅलेंडरच्या पानांची पानगळ. होत राहते नुसतीच कॅलेंडरच्या पानांची पानगळ. 1 BHK चौकोनी ठोकळ्यात त्रिकोणी कुटुंबाचं कर्ण होत. 2 बाजू सावरताना धुसर झाली स्वप्न विरळ होत जाणाऱ्या केसांसारखी. 1 BHK चौकोनी ठोकळ्यात त्रिकोणी कुटुंबाचा कर्ण होत. 2 बाजू सावरताना धुसर झाली स्वप्न विरळ होत जाणाऱ्या केसांसारखी. कळलंच नाही कधी पोहोचली इतक्या थराला आसक्ती. कळलंच नाही कधी पोहोचली इतक्या थराला आसक्ती. जिथे मोबाईलचा ब्रँड, उंची मध्य, परफ्यूमचा गंध, 2 की 4 चाकं हेच ठरले सुखाची मोजपट्टी. कितीही गेलो उंचावर
तरीही मनात बाळगून मोहाचे सरकते जिने मिळणार नाही आयुष्याला परिपूर्णतेची लिफ्ट. कितीही गेलो उंचावर तरीही मनात बाळगून मोहाचे सरकते जिने मिळणार नाही आयुष्याला परिपूर्णतेची लिफ्ट. फक्त नावावर असण्याने घेऊन जाता येणार नाहीत वर स्क्वेअर फीट. फक्त नावावर असण्याने घेऊन जाता येणार नाहीत वर स्क्वेअर फीट. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळात आपण मजुरांची वाताहत पाहिली असेल. कारण आपला देश हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा देश आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की हे मजूर जे आहेत, आता कुठलंही वाहन उपलब्ध नाही म्हणून चालत आपल्या घराकडे निघालेले आहेत. त्यांच्या पायामध्ये साधीशी चप्पल सुद्धा नाही. कुठे गेली असेल त्यांची चप्पल? या चपलेबद्दल ची कविता तुम्हाला सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे अर्थातच चप्पल. रस्त्याच्या कडेला पडलेली एकुलती चप्पल. रस्त्याच्या कडेला पडलेली एकुलती चप्पल अगतिकपणे पाहते वाट दुसरीची. लढाईतून बेपत्ता झालेल्या सैनिकाच्या पत्नीप्रमाणे. रस्त्याच्या कडेला पडलेली एकुलती चप्पल अगतिकपणे पाहते वाट दुसरीची. लढाईतून बेपत्ता झालेल्या सैनिकाच्या पत्नीप्रमाणे की तिनेच दिलाय नकार चालायला पुढची वाट. ऋतून बसलेल्या हत्तीणीप्रमाणे की तिनेच दिलाय नकार चालायला पुढची वाट ऋतून बसलेल्या हत्तीणीप्रमाणे. नजरेत भरेल असं काहीही नाही या निर्जीवशा तुकड्यात. नजरेत भरेल असं काहीही नाही या निर्जीवशा तुकड्यात. जिचं अस्तित्व तर होतं अवलंबून पायांच्या चावी भरण्यावर. नजरेत भरेल असं काहीही नाही या निर्जीवशा तुकड्यात. जिचं अस्तित्व तर होतं अवलंबून पायांच्या चावी भरण्यावर. झिजल्या टाचेवरून उमजेल खडतर होता चालणाऱ्याचा प्रवास. झिजल्या टाचेवरून उमजेल खडतर होता चालणाऱ्याचा प्रवास. तरीही संपली नव्हती आसक्ती अंगठ्याच्या शाबूत असण्यावरून. तरीही संपली नव्हती आसक्ती अंगठ्याच्या शाबूत असण्यावरून. रस्त्याच्या कडेला पडलेली चप्पल निसटलीये पायातून पळताना स्वप्नांच्या मागे. रस्त्याच्या कडेला पडलेली चप्पल निसटलीये पायातून पळताना स्वप्नांच्या मागे. की तुमच्या गुलछबू स्वप्नात रंगण्यास नकार देणाऱ्यानेच भिरकावलीये व्यवस्थेच्या तोंडावर. आहा, क्या बात है. मनात बाळगून मोहाचे सरकते जिने मिळत नाही आयुष्याला परिपूर्णतेची लिफ्ट असं म्हणत आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाचं आयुष्य किती झपाट्याने बदलत चाललंय हे सांगत असतानाच समोर दिसणारी चप्पल पाहून की तुमच्या गुलछबू स्वप्नात रंगण्यास नकार देणाऱ्यानेच भिरकावले व्यवस्थेच्या तोंडावर असं म्हणणारा गीतेश म्हणूनच आजच्या काळातील एक आश्वासक कवी म्हणून आपल्या समोर येतो. धन्यवाद गीतेश. रसिका हो, स्वयंदीप निर्मित आणि शौर्या क्रिएशन्स प्रस्तुत रंगकवितेचा संगकवितेचा या काव्यमय कार्यक्रमाचा पहिलाच भाग आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय मनापासून आनंद होत आहे. आपल्याला भाग कसा वाटला ते आपण नक्की कळवा आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अल्पशी विश्रांती. घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.